सरकारनं दिलेला निर्णय नसून फक्त माहिती पुस्तिका आहे, असं मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले. हा निर्णय झालेलाच नाही, त्यामुळे याचा काही फायदा होणारच नाहीये, अशी भूमिका विनोद पाटलांनी मांडली. कागद बघितल्यानंतर त्याच्या सखोल खालीवर बघून वकिलांची चर्चा केल्यानंतर जी माहिती समोर आली, हा कुठलाही शासन निर्णय नाही. ही माहिती पुस्तिका आहे, माहितीचा कागद आहे की कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट मिळालं जातं. मराठा कुणबी मराठा तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर 1967 पूर्वीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याचा अर्थ कृपया माझ्या समाज बांधवांनी असं घेऊ नये की उद्या आपण अधिकाऱ्याकडे जाऊ आणि अधिकाऱ्यांकडे अर्ज करू आणि अधिकाऱ्यांना सांगू की तो आम्हाला अर्ज स्वीकार आणि आम्हाला सर्टिफिकेट द्या. असं होणार नाही. ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्या नोंदणीवाल्यांना सर्टिफिकेट मिळत होते, त्या नोंदणीवाल्यांना सर्टिफिकेट मिळतील. ह्या निर्णयामुळं हा निर्णयच मुळात झालेला नाही, त्यामुळे याचा काही फायदा होईल मला असं वाटत नाही. माझं तुमच्या माध्यमातून आदरणीय विखे पाटील साहेबांना एक सांगणं आहे की विखे पाटील साहेबांनी पुढं आलं पाहिजे. नेमकं ही माहिती पुस्तिका आमच्या कशी उपयोगात येईल हे आम्हाला समजून सांगितलं पाहिजे. आमच्या ज्ञानात भर पडेल. माझ्या माहितीप्रमाणे आज प्रथमदर्शनी याचा उपयोग मला दिसत नाही. मराठा समाज कुणबी म्हणून सगळ्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळेल याचा अर्थ असा नाही. सगळ्या सोयऱ्यांना याचा फायदा होईल याचा अर्थ असा नाही. जे वडिलांकडची वंशवाळी आहे ते परंपरागत पद्धतीने मिळत होते त्यांनाच याचा फायदा होईल. जलद गतीने सर्टिफिकेट देण्यात यावं एवढीच याच्यात माहिती आहे. ही माहिती पुस्तिका आहे. मी स्पष्ट सांगतो, तुमच्या माध्यमातून विखे पाटील साहेबांना विनंती करतो, कृपया साहेब पुढे या. उपसमितीने हा जो निर्णय घेतला याची माहिती आम्हाला द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आहे. महत्त्वाची बातमी आहे, कालचा जो GR जरांगेंकडे पाठवण्यात आला आणि हे जे उपोषणास्त्र होतं ते थांबलं, तर त्या पार्श्वभूमीवर अजित पवार पत्रकार परिषद घेतात का हे बघायचं. अजून त्याविषयीची माहिती नाही. मात्र ते तटकरे आणि प्रफुल्ल पटेल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रसारमाध्यमांशी बोलणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा काय भूमिका घेतात, राष्ट्रवादी काँग्रेसची मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका काय आहे, कालच्या GR संदर्भातली भूमिका काय आहे, या संदर्भात ते भाष्य करतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. या मधल्या काळामध्ये जेव्हा उपोषणाचं किंवा आंदोलनाचं अस्त्र तीव्र झालेलं होतं तेव्हा ते नव्हते मुंबईमध्ये, त्याच्याविषयी ते भाष्य करतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण केलंय, त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखतंय, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. काही अभ्यासकांना वाद पेटवण्यातच रस असतो. ते मुंबई पेटवण्याचं स्वप्न पाहत होते, मात्र माझ्यामुळे त्यांची दुकानं बंद झाली, अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे. आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय, पश्चिम महाराष्ट्राचं केलंय, म्हणून थोडं पोट दुखत असतं. तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा. प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाहीत त्याला घातलेलंच दाखवतो. ध्यानात ठेवा. फक्त तुम्ही शांत राहा, ऐकायचं सोडून द्यायचं. आणि लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे. काय असतं, काहीला नासकी सवय लागलेली असते मराठ्यांचेच. एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं. मारामाऱ्या झाल्या पाहिजे. यांना GR निघाला याच्यात आनंद नाही, मराठी मोठी झाले याच्यात नाही. मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती. काहींचे असले सुद्धा नासके स्वप्न असतात. हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्यात चलत नाहीत. काही बोला पण बोला. अरे मी आहे ना. सरकारनं पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक केली, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. भाजपनं फक्त OBC आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम केलंय, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी केला. शिंदेंच्या काळात मिळालेलं आरक्षण आणि फडणवीसांच्या काळात त्यांनी केलेली घोषणा, या दोघांच्या अनुषंगानं हा प्रश्न यापूर्वीच कुठेतरी हा मार्गी निघायला पाहिजे होता. मात्र फडणवीसांना सातत्याने समाजामध्ये भांडणं लावण्याची, माणसामध्ये भांडणं लावण्याची खोड ही देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आहे.
धनगर समाजाला 2014ला पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला ठराव आणि पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाच्या आरक्षणाची करेल अशी घोषणा केलेले जे देवेंद्र फडणवीस आहेत यांचे शब्द जे आहेत यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही. त्यांच्या ज्या घोषणा आहेत ह्या घोषणा फोल ठरण्याच्या अनेक उदाहरणं ही समोर आलेली आहेत. निवडणूक आली की समाजाला खेळवणं आणि मतांचा फायदा उपटणं एवढंच काम महायुती सरकार करत आहे. मुळात ज्या वेळेस जरांगे पाटलांचा मोर्चा नवी मुंबईपर्यंत आला आणि जो गुलाल उधळला गेला त्यानंतर परत त्यांना येण्याची पारी का आली याचं उत्तर एकत्र सरकार चालवणाऱ्यांनी एकत्ररित्या दिलं पाहिजे. ते देवेंद्र फडणवीस असू देत किंवा एकनाथ शिंदे असू देत, दोघांच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मराठा समाजाने आधी घ्यायला पाहिजे होतं. तसं न होता काल जो काही चर्चा झाली मला वाटतं की या संदर्भात आता अधिकचं